नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्रतिभा आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास धडा पहिला आपली पृथ्वी आपली सूर्यमाला। या धड्यामध्ये आपण आपली पृथ्वी आणि सूर्यमाले यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर चला पाहूया धड्याचे प्रश्नोत्तरे। प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा। सूर्य हा डॅश आहे। सूर्य हा तारा आहे। प्रश्न दुसरा, पृथ्वी हा डॅश ग्रह आहे। पृथ्वी हा डॅश आहे। पृथ्वी हा ग्रह आहे। प्रश्न तिसरा, सूर्यमालेच्या केंद्रस्थानी डॅश आहे। सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य आहे। प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। सूर्यमाला म्हणजे काय? सूर्य आणि त्याभोवती फिरणारे ग्रह, उपग्रह, इतर खगोलीय वस्तू यांच्या समूहाला सूर्यमाला असे म्हणतात। सूर्य, त्याच्या भोवती जे ग्रह, उपग्रह आणि ज्या खगोलीय वस्तू असतात याचा जो समूह असतो त्याला आपण काय म्हणतो? सूर्यमाला। प्रश्न दुसरा, पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात? पृथ्वीच्या पृष्ठभागाचा मोठा भाग पाण्याने व्यापलेला असल्यामुळे पृथ्वी निळी दिसते, म्हणून पृथ्वीला निळा ग्रह असे म्हणतात। पृथ्वीचा जो पृष्ठभाग असतो मुलांनो, त्याचा जो भाग आहे तो जास्त प्रमाणात पाण्याने व्यापलेला असतो आणि त्यामुळे पृथ्वीला निळसर असा कलर दिसतो, म्हणून पृथ्वीला निळा ग्रह असे म्हणतात। प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। पृथ्वीवरील जीवनासाठी सूर्याचे महत्त्व सांगा। पृथ्वीवर जगण्यासाठी आपल्याला सूर्याचं काय महत्त्व आहे ते सांगायचं आहे। सूर्यापासून पृथ्वीला काय मिळतं? उष्णता आणि प्रकाश। सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश व उष्णता मिळते, त्यामुळे वनस्पती, प्राणी आणि मानव यांचे जीवन शक्य होते। प्रश्न दुसरा, पृथ्वीची 2 वैशिष्ट्ये लिहा। पृथ्वीची 2 वैशिष्ट्ये लिहायची काय आहे? तर पृथ्वीवरती पाणी उपलब्ध आहे, पहिलं। दुसरं, पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे। ही पृथ्वीची 2 वैशिष्ट्ये आहेत। प्रश्न पुढचा, योग्य जोड्या लावा। जोड्या लावायच्या तिथे सूर्य हा तारा आहे, पृथ्वी ग्रह आहे, चंद्र उपग्रह आहे। चूक की बरोबर ते लिहा। आपल्याला इथे चूक की बरोबर ते लिहायचं आहे। सूर्य पृथ्वीभोवती फिरतो। सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, चूक। पृथ्वी सूर्याभोवती फिरते, बरोबर। चंद्र हा उपग्रह आहे, बरोबर। तर अशा पद्धतीने आपण या धड्याचा स्वाध्याय बघितलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।